तर चला आता मी भाजी निवडायला घेते. भाजी आताच करायची ना ग. चला मी भाजी घेते निवडून. टाइम आहे अजून. आज काय मी जाणार नाही कामाला. कुठं केस आलं? मी तिथं नाही हो, तिथं बसणार. सकाळी सकाळी स्वातीने भाजी घेतलेली, तर आता भाजी बनवायची आहे. मग म्हणजे घेते भाजी निवडायला. तर आज माझ्या कामाची सुट्टी आहे. कशामुळे ती पण तुम्हाला सांगते. नाही तर माणसाने गेली राहते कामाला भिवून पळून, आहे का नाही. तर मला फोन लेकरांचा येत आहे. कारभार तर गावाकडे आहे, तुम्हाला माहिती आहे. लेकर पण गावाकडे आहे, तुम्हाला माहिती आहे. दारू उघडते का लयच आवाज घुमायला लागला. तर काय म्हणत होती, मम्मी तूच ये मला सोडायला, मला सामान तूच घेऊन दे. तू पप्पाकडे पैसे पाठवतील आणि पप्पा मला नीटनेटकं सामान नाही घेऊन देणार, थोडंच घेऊन देणार आणि पुन्हा देतो म्हणणार आणि दारू पिणार. त्यामुळं तूच ये. मग आता शाळेचं काम आहे, तिला हॉस्टेलला पाठवायचंय. मग तिच्यासाठी सामान घ्यायला लागतंय. पेटी, टॉवेल, साबण, तिला वापरायला 2 ड्रेस, परत तिला चप्पल, पेन, पेन्सिल्या, वह्या, जवळजवळ काय वेळेला आता 2-2.5 हजार रुपये खर्च जातोय. आम्हाला घरण काम एवढंच माहिती आहे. आता ज्या ताईनं आम्हाला कामाला लावलंय ना, त्यांना पण टाइम भेट नाही. काम सोडून कुठं पळायचं ना आपण. आपल्याकडे काय गाडी का घोडी का काय, त्यासाठी मग म्हणलं डायरेक्ट गावाकडे जावं आणि आपलं पुरीला सामान ते लेकरांचं मिटवून टाकावं. मग खाया प्यायचं तर काय तर मग ऍडव्हान्स घ्यायला येतंय कामावरनं, आहे का नाही. 15 दिवसाला पैसा खाया प्यायचं नडत नाही, काय उपाशी राहत नाही. आम्हाला तर का तुम्हाला सांगते, आम्हाला गेल्या नाश्ता भेटतो का नाही सध्या. नाश्ता आहे, दुपारनं 4 वाजता जेवण आहे, संध्याकाळी जेवण नाही. आधी गेल्या आम्हाला नाश्ता आणि संध्याकाळी 4 वाजता परत नाश्ता आणि चहा नाश्ता 2 टाइम असल्यामुळे भूकच लागत नाही. आणि काम तर असलाय की काम खाल्ल्या पिल्ल्याला जिरत सुद्धा नाही. म्हणजे भाताला नाश्ताच म्हणायचं. मग भाताला नाश्ताच म्हणायचं. ते नाही करणार पाठवायचं कॉमेडी. नाश्त्याला जेवण म्हणायचं नसतं. आपल्या गावाकडचा नाश्ता ते आपले पोटभर जेवण असतं, त्याला नाश्ता म्हणायचं. आपल्याकडे नेहरे असते. तर मी जाणार आहे आज. ओके, असलं किवड आहे बरं का. तर आता मला काळजी लागली की मी तर चालली आहे. मला जाऊ वाटत नाही, कारण काल जरा कामाचा लोड होता ना थोडासा. काल कामाचा लोड असल्यामुळं आज जरा कमी लोड असतोय. कारण आज सकाळचं काम बऱ्यापैकी आम्ही कालच केलं. मग मला वाटतंय एका मनानं आज नको जायला, उद्याच्याला जाऊ. ते मग लोड मग स्वातीचं कसं काय होतंय कोणाच ठाऊक. आणि नेमकं काल कामाचा लोड होता आणि टाइम बी जाईना. कारण परवा दिवशी आम्ही जास्त काम केल्यामुळे काल कामाला काय जास्त म्हणजे असं हेच होतं काय कसं ते. त्यामुळं टाइमच जाईना कालचा. 8 वाजता मी तर म्हणायचे 9 वाजल्या. 7 वाजता म्हणायचे का ग 9 वाजले असते ना. काल लवकर पण गेलो होतो. नाही टाइम मलाच मिळतो का आम्हाला. सगळं सुटलं. कशाचं? आमचं सगळ्या
ये मेथीची भाजी बनवल्यावर तुला आवाज देते मी हा. ये खायला. अयो आमचं सगळं संपलं. मम्मी गेली का कामाला? हे आमचा फॅन जोडायचा आहे म्हणा. मालकाला सांगायचं. सांगितलं का? सांगितलं. दुर्गा मला किती मन भरून म्हणले आत्याला फॅन जोडायचा आहे. तर भाऊजीनं फॅन हे आणला गावाकडून. टेबल फॅन आणलेला परवडला असता. काय की गोडी गोडी कुठं आहे? घोडे आहे की पलीकडे बाथरूम मध्ये. म्हणजे काय हो नेमकं तुमचं दोघात मला काय नाही घोडे. रंग द्यायला ते नसतं वेळ मोठा स्टूल त्याला घोडे म्हणतात. बघा आता. त्याला घोडे म्हणतात. रंग द्यायला बांधकामाला नसतं स्टूल. सते बाया किती नटून खटून कामाला जातात ग. आपण काय जाऊ द्या. हा आपण काय खेळातला आले येळ. लाली मोकळे केस परत ॲब्रोज. आम्हाला इथं ब्युटी पार्लरचा कोपरा सुद्धा माहित नाही. आम्हाला रस्ता काम घरकाम एवढंच माहिती आहे. आणि आता दुकान माहिती झालं इथलं. मला तर दुकान माहिती नाही अजून तर आहे. जाताना दाखवलं नाही का आम्हाला. तिथं गिरण आहे इथं दुकान आहे म्हणून. आता गहू ज्वारी कुठं भेटते काय माहिती. आणि मला तर आटा पटत पण नाही. ते आट्याची आई होती. तर मी आज जाणार आहे गावाकडं. ते सांगता 10-12 इसरूनच जाते. स्वाती बाया मी दिसत ना स्वाती म्हणा. होय काय म्हणते चांगलं नाही का बोलत मी. काय आता आपण पंजाबी ड्रेस हे घालू काय? होय गात होती शहरात आल्यावर. पंजाबी ड्रेस घालू, केस मोकळे सोडू, केसांना शेप देऊ. थांब जरा पगार पाणी होते हाय का नाही. इथं पार्लर आहे का कुठं? हा ब्युटी पार्लर हो धनुला हाय का तिथे कुठं आहे? होय का तिथं पार्लर आहे का कुठं? लांब आहे का? आता म्हणजे पार्लर कुठं आहे तिथं? तर बाबा आता मला जायचंय पोरांना सामान साहित्य घेऊन देते. ती भाजी शाळेतला पहिला दिवस आहे. कशाचा? शाळेचा पहिला दिवस आज आहे. पहिला दिवस आहे. पण सामान तर त्यातला भरून देते की. पहिला दिवस आहे. व्यवस्थित सगळं सामान्य भरून या. आपल्याला आमचा पला आहे 110 किलोमीटरचा पला आहे. काय आहे? 110 किलोमीटरचा लांबचा पला आहे. प्रवास म्हणावं भाऊजी. पला आपलं जुने शब्द गावाकडे कशाला विसरायचे. तर शेतीत आपण 2 दिवस आलो तर आता लगेच शिकायला टायमिंग लागेल की आपल्याला. हा माझे नट फक्त गोळे पैसे मला घेऊन आता सारखं जाणं होत नाही. मस्त म्हणलं होतं भाडवणीचं तोंड नाही पण असं जाणार म्हणलं होतं लेकरांसाठी. फक्त बिराड घेऊन राहायला नाही. असं जावं लागतंय की लेकरांसाठी. आम्ही पण मधल्या मार्गेत बिराड घेऊन जावं लागलं असंच. तुम्ही पण भाडवणीला जाणार होय नाही. हळूहळू निष्ठा लागले आपल्याला दोघाला. हा तुम्हा दोघाला गुतवून आम्ही निघाले पळून चाललोय दोघांना. पळत चालले आधी लागली लेकर परत गेलं भाऊजी. आधी आता तुम्ही चालला आता कसं करायचं? आम्ही तर दोघं भेकडं. काय भेटलं तर आपल्याला मग इथं माणसं आहे की काय लय लांब आहे का? भाऊजी पहिला इथं येत होतं ईट खाली करायला. काय येत नव्हतं हो ईट. 5 वर्ष बारामती ईट व्हायली का नाही? कोणच्या कुठं गाव व्हायली? तांदळवाडी चौक, पेन्सिल चौक, परत ते फळके साहेबाच्या साईटवर, परत बोर्डाच्या पाठीमागं, परत त्याला तांदळवाडी तिथं, परत दादाच्या बंगल्यावर. एवढी कामं केलं त्यांना. हे चुकते नाही का इथं बळ तर. इंदापूरची निम्मी माणसं तर इथं येते ती आमची गाववाले. तर चला स्वातीला मला हे सांगायचं होतं. जाऊ दे आता
संपला विषय गेला ते हे असं मध्ये मध्ये काय बोललं की ते तसंच निघून जातं. तर मेथीची भाजी निवडून झाली. आता लसूण सोलून भाजी म्हणजे टाकन ते म्हणजे मी लसूण हे सोलून देते मग भाजी करून ते भाकरी करायला लागते ना हे ना भाकरी करावं लागते. 2-3 काकी वहिनीला खाऊन जाऊन ते परत चला लय अर्धा होते आणि तुम्ही मला खाऊन जाणार नाही बाबा माझं झालं भागलं. आता मी पाणी पिणार ढसा ढसा एकदा झालं माझं. कारण आम्ही 5 वाजता जेवलो इथनं गेलो घरी गेलो. मला जाऊ वाटत नाही पण आता इलाज बी नाही तुमच्याशिवाय काम पण होत आणि नाही. माझ्याशिवाय काम बी होत नाही. कसावाच्या हातात जाय दिल्यामुळे काम होतंय. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मला पार पाडावं लागतं. मला हाऊस पण नाही हिंडायची. आता बघा कालपासून वाटतंय मला की मी 2 दिवस सुट्टी घेतली तर 2 दिवसाचं माझं किती पैसे उडतात काय करायला सांगते. म्हणजे आजचा दिवस जातो उद्याचं काम करून उद्या निघणार तुम्ही उद्याचा दिवस उद्याच्याला जाणार लगेच मी मागे परवा दिवशी कामाला. आजचा पण बोलला ना उद्याचा पण बुडतोय. हा, परवा दिवशीपासून परवा काम दिवशी होतं काम. म्हणजे 5 आणि 5 $10 तुमचं 10 कसं $11 भाऊजी डॉलरचा विषय नाही आता किती दिवस झाले पगार बंद पडले माझे तुम्हाला माहिती आहे का. तर चला बँकेत आपलं चालू हळूहळू. काय भाऊ नाही तर नाही जे नशिबात असेल ते घडलं. नशिबात होतं आपलं भट्टीचं काम सुटलं नशिबात आलं परत कष्ट करायचं त्याचं काय असतं. काम पलटे का पान पलटे का चांगले दिवस बी आले आणि परत कष्टाचे दिवस आज बी किती आले. नाही आमचा पण पान मी सांगलं तुम्हाला पान पलटत असतं. पान पलटत असं पलटलं का नाही पान झालं आणि एक राहिले पान. एक पानाला पलटी मारली का नाही विषय दुसऱ्या संपला. पानाला इथं येऊन थांबलो विषय क्लोज. एक पान राहिले बघा आता शेवटचं शेवट. गरदाशाचं